आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे, जर 4 दिवसात तुम्ही इथं जर मुतारी परत आणली नाही आणि या व्यावसायिकांना जर परत या ठिकाणी प्रस्थापित केलं नाही तर आम्ही मूत्र विसर्जन आंदोलन करू की आपलीच मोरी उतायची चोरी. बरोबर आहे. म्हणजे लोकांनी काय करायचं, एखादा डायबिटीस पेशंट आहे, एखादा वयस्कर माणूस आहे ज्याला लघवी लागली तर 500-500 मीटर 1,000 मीटर इथं मुतारी नाही. माझं सायकलचं दुकान आहे त्या रस्त्यावर फुटपायरीवर. तुमचं पण बंद केलं का मागच्या हा, साईडला? बंद केलं, माझं बी बंद आहे. आता तुम्ही येऊन बसता. रातोरात हे गार्डन मग चोरडियाच्या माणसांनी त्यांचा वैयक्तिक जेसीबी आणून त्यांच्या वैयक्तिक माती आणून कुणाचीही परवानगी न घेता ह्या ठिकाणी गार्डन. नमस्कार, आपल्या सर्वांचं स्नॅपशॉट मराठीमध्ये स्वागत. मी प्रामुख्याने आता कोरेगाव पार्क मध्ये लेन नंबर 3 मध्ये चोरडिया म्हणून राहतात जे उद्योगपती आहेत. आणि कसं असतं माहितीये का, श्रीमंताचे लग्न होतात पण गरिबांची तिथे वाट लागली. आता ही तुम्ही बघतोय तिथं पुणे महानगरपालिकेने किती 15 तारखेला 15 तारखेला 10 तारखेपासून त्यांची जी इथं गाड्या असतील, हातगाड्या असतील, ते बंद केलेत. कारण काय देण्यात आलं होतं, गोव्याचे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या लग्नाला येणार आहेत आणि त्यामुळं तुमचे हातगाडे बंद करा, जेणेकरून इथलं जी जागा आहे ती स्वच्छ दिसेल. किंवा आता ही बघू शकता, एका रात्रीत गार्डन झाले म्हणून कळले मला ही गोष्ट. ठीक आहे, तर इथं काही स्थानिक जे इथले हातगाडीवाले आहेत ते आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडनं आपण विचारून घेऊयात खऱ्या अर्थानं परिस्थिती काय नेमकं काय झालं मला सांगा. नेमकं आहे ना, 15 तारखेला चोरडिया यांच्या मुलीचा लग्न विवाह सोहळा होता. म्हणून क्षेत्रीय कार्यालयाचे लोंढे साहेब हे अतिक्रमण विभागाचे आहेत. त्यांनी येऊन इथल्या स्थानिक जे हातगाडी लावतात, मुळात पहिल्यांदा तर हा हॉकर झोन घोषित आहे 4 जणांचा, यांना त्यांनी विनंती केली की तुम्ही एक 5 दिवस गाडी लावू नका, राज्याचे मुख्यमंत्री येणार आहे, मोठ्या घरातलं लग्न आहे, त्यामुळे सहकार्य करा. आता शेवटी श्रीमंतांच्या घरातलं लग्न आहे म्हणून गरिबांनी म्हटलं ठीक आहे, आम्ही आमचा पोटा पाण्याचा व्यवसाय मारून घेऊ आणि 5 दिवस तुमच्यासाठी नीटनेटक्या गाड्या ठेवू. पण झालं असं की 15 तारखेला लग्न झाल्यानंतर हे कंटिन्यू त्यांच्या मागे फॉलोअप मध्ये होते, लोंढे साहेबांचे असतील किंवा क्षेत्रीय अधिकाऱ्याचे असतील, की आमच्या गाड्या लावू का. ते थांबा म्हटलं. रातोरात हे गार्डन मग चोरडियाच्या माणसांनी त्यांचा वैयक्तिक जेसीबी आणून त्यांच्या वैयक्तिक माती आणून कुणाचीही परवानगी न घेता ह्या ठिकाणी गार्डन बनवलं. आणि यांच्याकडे मुळात आहे ना ए सर्टिफिकेट आहे स्थिर हातगाडीचं. म्हणजे यांना फिरून काम करायचं नाही, स्थिर एका जागेवरती हातगाडी लावून यांची कमीत कमी 30 ते 32 वर्षापासूनची गाडी आहे. ती त्यांच्या पोटावरती पाय देऊन आता सध्या काढण्यात आलेली आहे, कुठलंही कारण न देता. आणि मुळात त्यानंतर इथं एक मुतारी सुद्धा होती की ती गेली 20-25 वर्ष मिनिटाच्या अगोदर इथे मागच्या साईडला तुम्ही बघू शकता, त्यांनी बोर्ड लावलाय आणि त्या बोर्डवर लिहिले गेले 20 वर्ष जुनी असलेली मुतारी जी जुनी आहे त्यांची, आपल्या जिवाळीची मुतारी चोरीला गेली आहे, कोणाला दिसल्यास आमच्याशी संपर्क साधावा. खरं अर्थानं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हे गार्डन त्यांनी केलंय, पण गार्डन करण्याच्या नादात तिथली मुतारी होत्या, त्यातल्या लोकांनी मुतारीला जायचं कुठं हा खरा प्रश्न आहे. कोरेगाव पार्कची लोकसंख्या 25,000 आहे. इथं येणारे जाणारे लोक 5-10 हजार असतील. इथं त्यांना डायबिटीस पेशंट आहेत आणि सगळ्या गोष्टी आहेत. तर इथल्या गरीब येऊन इथं वॉशरूम करत होते, लघवीला जात होते. आणि खूप वर्षापासूनचे स्वच्छ भारत अभियानामध्ये तुम्ही फोटोमध्ये पण बघू शकताल, 2023ला त्याला रंगरंगोटी झालेली आणि सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. परंतु ती रातोरात महानगरपालिका म्हणते आम्ही काढलं नाही, चोरडियाची माणसं म्हणतात आम्ही काढलं नाही. म्हणून आम्ही कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनला पत्र सुद्धा दिलंय, मुतारी चोरीला गेली ती आम्हाला शोधून द्या. तर त्या संदर्भामध्ये आता त्यांच्याकडनं पण काही पॉझिटिव्ह आले नाहीये, क्षेत्रीय कार्यालयातून काही पॉझिटिव्ह आले नाहीये. सोमवारी आम्ही क्षेत्रीय कार्यालयावरती मूत्र विसर्जन आंदोलन लावलेलं आहे. मूत्र विसर्जन आंदोलन लावलंय कारण की इथल्या नागरिकांची गैरसोय होते, गरिबांची गैरसोय होते. ज्यांच्याकडे बंगले, ज्यांच्याकडे सगळ्या गोष्टी, ते घरात जाऊ शकतात, रस्त्यावरचे लोक कुठं जाणार हा मुळात मुद्दा आहे. आता प्रामुख्याने तुम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी किंवा बाकी लोकांशी बोलला असेल, तर त्यांचं आता मत काय येते तुमच्या? एकतर लावली दिसते की ही पहिल्यापासूनच आहे. हो, ती एक गाडी त्यांना सिमेंटचे प्रॉपर कोबा असल्यामुळे काढता आली नाही. पण ह्या 3 गाड्यांबद्दल ते म्हणतात की आता गाडी इकडे लावू नका, आम्ही तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जागा करून देतो, उपलब्ध करून देतो. पण ते असं ठाम असं काही सांगत नाही की गाड्या इथून हटवायच्या कशासाठी आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुतारी हटवताना महिला बाल कल्याणचं परमिशन लागते, हायकोर्टाची परमिशन लागते, किंवा महानगरपालिकेमध्ये कोणत्या तरी नगरसेवकाने ठराव मान्य करावा लागतो. असा कुठलाही ठराव त्यांच्याकडे मान्य झालेला नाहीये. तर आता प्रामुख्याने तुम्ही इथं कोण गाडी कोण चालवत होतं, कोण आहेत का बाकी? तुमचं कशाची गाडी होती? नाश्त्याची गाडी होती सर, चाय, वडापाव, राईस प्लेट, दाल राईस वगैरे विकायचं. किती दिवसापासून बंद आहे आता कमीत कमी 10 तारखेपासून बंद आहे. 20-25 दिवस झाले. 25 दिवस झाला. तर दुसरा काय तुमचा व्यवसाय? दुसरा काय व्यवसाय नाही सध्या. आमचं 4 जणांचं घर ह्या गाडीवरच चालतंय. आता तुमचे बाकीचे लोन असतील, बाकीचे ते सर्व आता काय करायचं, जर कोणाकडून तर पैसे घ्यायला लागल. ते खऱ्या अर्थानं विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत का? श्रीमंताचे लग्न होतात आणि असं म्हणजे ज्यांच्या हातावर पोट आहे
त्यांना गेले 20-25 दिवस झालं त्यांचं आता नॉर्मल तुमची इथे रेट वगैरे काय सांगते 50-100 काय 50-60 रुपये 50 60 रुपये राईस डाळ राईस वगैरे भेटतं 50 रुपये मध्ये वडापाव वगैरे 15-20 रुपये चहा वगैरे 10 मग रुपये आता तुमचं काय मत आहे हे केलेल्या गोष्टी कशा आहेत? बरोबर आहेत का चुकीच्या आहेत? चुकीचं झालंय ना सर आता त्यांच्यासाठी आमचं पोट मारून घेतलं ना सर बाकी आम्ही यांच्या गाडीवर 4 जण कामाला होते त्यांचे पण पेमेंट द्यायला पण पैसे नाही आता हे सध्या तुम्ही कधीपासून पाठपुरावा करताय आम्ही गेली 15 दिवसापासून पाठपुरावा मग करतोय. आता ह्या गोष्टी कशा काय बाहेर आल्या कारण मी पण आता एका वृत्तवाहिनीवर बघितलं आणि त्यानंतर मी इथं पोहोचलो. नाही हे आम्ही स्थानिक इथं कार्यकर्ते आहोत हे आमच्या संपर्कात आल्यामुळे यांनी सगळ्या नगरसेवकांकडे गेले किंवा क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे गेले त्यांना कुणीही दाद देत नव्हतं त्यामुळं मग आम्ही गेली 15 ते 20 दिवस झाले ह्या प्रकरणाच्या फॉलोअप मध्ये आहे क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या फॉलोअप मध्ये आहे पण त्यांच्याकडून सुद्धा अशी काही ठोस भूमिका दिसत नाही त्यांचं म्हणणं आहे की गाड्या हटवा जातात आम्ही दुसरीकडे स्थलांतरित करतो. नाही खूप चांगली गोष्ट आहे तुम्ही ह्यांना मदत करताय खऱ्या अर्थानं. बाकी तुमचं काय मत तुमची गाडी वगैरे कोणाची गाडी माझं सायकलचं दुकान आहे इथं रस्त्यावर पायरीवर. तुमचं पण बंद केलं का मागच्या हा side बंद चं केलं माझं बी बंद आहे. आता तुम्ही येऊन बसला का परत हा, आता काय करणार आता म्हणलं की मी तर डायबिटीज पेशंट आहे मला डोळ्याचं ऑपरेशन आहे एकतर दिसत नाही एकतर त्याच्यासाठी बी मला पैसे पाहिजे बरोबर आहे का अजून बघ औषध पाणीला बी मला पैसे पाहिजे. पण हे कुठला कायदा आहे ना तुमच्या घरातले हा. लग्न व्हायचे तुम्ही आमचं आहात आता गाडी बंद करा दररोजचं जेवायचं बंद करा हे विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. दादा आपलं नाव माझं नाव अभिजित वक्सरे मी अखिल कोरेबाग रहिवासी संघाचा सेक्रेटरी या नात्याने या ठिकाणी आज हे जे काय गोरगरीब या ठिकाणी गेली 32 वर्षापासून व्यवसाय करतात त्यांना त्यांच्या गाड्या वाचवण्यासाठी आज आम्ही रस्त्यावरती उतरलो आहोत. कोरेगाव पार्कची साधारणतः लोकसंख्या बघितली तर 25,000च्या आसपास कोरेगावची लोकसंख्या आहे. इथे रोजचे येणारे जाणारे 15-20 हजार लोक अपडाऊन करतात. कोरेगाव पार्कला जोडणाऱ्या 2 लेन आहेत 2 रोड आहेत एक नॉर्थ मेन रोड एक साऊथ मेन रोड त्याच्यामध्ये 1 ते 7 अशा 7 गल्ल्या आहेत नॉर्थ मेन रोड आणि साऊथ मेन रोडला. हे जर आपण पॉप्युलेशन बघितलं तर साऊथ मेन रोडला एकच मुतारी आहे ती गाडगे महाराज वस्तीच्या येते. नॉर्थ मेन रोडला 3 मुताऱ्या होत्या एक ह्या ठिकाणी होती जी चोरीला गेलेली आहे दुसरी लेन नंबर 4 आणि 5च्या मध्ये आहे ती बंद आहे. सार्वजनिक ठिकाणी शौचालयच नसेल तर काय म्हणजे अशी म्हण आहे बघा मराठीतली आपली नाही का की आपलीच मोरी आणि उतायची चोरी. बरोबर आहे म्हणजे लोकांनी काय करायचं एखादा डायबिटीस पेशंट आहे एखादा वयस्कर माणूस आहे ज्याला लघवी लागली तर 500-500 मीटर 1,000 मीटर इथं उतरी नाही. मग अशांनी काय करायचं नाही बरोबर आहे या गोष्टींचा खरं तर विचार करण्याची गरज आहे. आणि तुमच्या घरात लग्न आहे म्हणून तुम्ही जर हे करत असाल. बरं माझा दुसरा प्रश्न असा आहे की मला जर महानगरपालिकेचा रस्ता खोदायचा आहे किंवा काही करायचंय तर हे करत असताना मला महानगरपालिकेची परवानगी घ्यावी लागते साहेब. 100% मला त्याचं चलन भरावं लागतं मी जेवढा रस्ता खोदणार आहे त्याचं मला त्यांना पैसे द्यावे लागतात. म्हणजे ह्या ठिकाणी प्रायव्हेट व्यावसायिकाचा जेसीपी येतो महानगरपालिकेचा माझ्या कररूपी पैशातनं जे फुटपाथ बांधलेलं आहे ते इथं दिवसा ढवळ्या रात्रीच्या अंधारात तोडण्यात येतं इथली मुतारी चोरून नेण्यात येते. म्हणजे हे चाललंय काय म्हणजे प्रशासनाला कुठलाही म्हणजे यांना कुठला धाक नाही तुम्हाला आम्हाला धाक आहे. तुम्ही ह्याला विचारण्याचा प्रयत्न केला का चोरड्यांना वगैरे आम्ही त्यांना भेटण्याचा प्रयत्न करतोय पण आम्ही जमीन आणि ते आकाश आहेत साहेब ते भेटायला तर पाहिजे. ते इथे ज्यावेळेस सुशोभीकरण त्यांचं चाललेलं होतं त्यावेळेस फोटो शूटिंग करायला येत होते किंवा हातगाड्या ज्यावेळेस लागत होत्या त्यावेळेला शूटिंग करायला येत होते पण आता ते येत नाहीयेत आता ते पळून चाललेत. आता तुमचं काय मत आहे कशी हो का? पद्धतीने कारवाई आम्ही आज अखिल कोरेगाव रहिवासी संघाच्या वतीने महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन दोघांशी आम्ही पत्रव्यवहार चालू केलेले. ठीक आहे महानगरपालिकेला आम्ही सांगितलेलं आहे की आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे जर 4 दिवसात तुम्ही इथं जर मुतारी परत आणली नाही आणि ह्या व्यावसायिकांना जर परत या ठिकाणी प्रस्थापित केलं नाही तर आम्ही मूत्र विसर्जन आंदोलन करू. हे किती तारखेला करणार? सोमवारी येत्या सोमवारी महानगरपालिकेवर जाणार हो आहे. वॉर्ड ऑफिसला आणि जाणार खऱ्या आहे. अर्थानं हे महानगरपालिकेच्या चुकी द्या की कुणाची तर घरातली लग्न होणार आणि तुम्ही या सगळ्या गोष्टी गरिबांचे तुम्ही व्यवसाय काढून घेताय खरं तुम्ही विचार करा. बरं ज्यांनी बंगला घेतलेला त्यांनी आत्ता घेतलेला आहे साहेब हे 32 वर्षापासून व्यवसाय केला बरोबर आहे लक्षात घ्या. म्हणजे असं आहे की श्रीमंतांसाठी दरवेळी गरिबांनाच का वंचित ठेवायचं म्हणजे कुठेही चांगला प्रोजेक्ट चालू झाला की मग वस्त्या तोडायच्या कुठेही तरी ब्रिज बनवायचं म्हणून वस्त्या आता मागे रेणुका वस्ती सुद्धा तोडायचं पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे कोरेगाव पार्कचा तो ब्रिज बनवण्यासाठी म्हणजे दरवेळी गरिबांना वंचित ठेवलं जातं त्यांच्या हक्क अधिकारापासून आणि लायसन असताना सुद्धा. त्यामुळे यांच्या जीवनाची जगण्याची जी काही आणि त्यांच्या घरामध्ये आता नुकतंच बाळ झालेलं आहे घरामध्ये सगळ्या गोष्टी लागतात त्या गोष्टी आता त्यांचा जो उदरनिर्वाह त्या ह्याच्यावरती चालला होता गाडीवरती तो पूर्णपणे ठप्प झालेला आहे. लहान बाळ घेऊन वहिनी इथं येऊन बसतायत मग ते मनाला पटत नाही पण ज्यांच्या घरात लग्न झाले त्यांच्यासाठी हे चांगली शोभनीय गोष्ट आहे असं आम्हाला वाटतंय. कारण हे सगळ्यांचं
हे दररोज काम करावं, कुठं घर भागणार आहे, त्यांचं हातावरचं पोट आहे. आणि अशा गोष्टी करणं म्हणजे ह्यांनी जसं म्हणलं की श्रीमंतांच्या पायात गरिबांना या सगळ्या गोष्टी भोगाव्या लागतात, ते खऱ्या अर्थाने इथं कोरेगाव पार्कमध्ये होतं. धन्यवाद, थँक्यू सो मच.